करिअरमध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला अगदी 24-24 तास काम केलं पाहिजे. तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स करणं हे आवश्यक आहे. वर्किंग वुमनचं जेवढं असायला पाहिजे तेवढं लक्ष आपण निश्चित देऊ शकतो. तेवढा वेळ आपण कितीही बिझी शेड्यूलमधून नक्की काढू शकतो. अनेक लोकांसाठी, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्यासाठी UPSC करणं हा एक कम्फर्ट झोन बनून गेलेला मी बघितलेला आहे. एखादं काम करायला लागलो किंवा एखाद्या नवीन जॉबमध्ये आहोत तर होता होईल, ते होता होत नाही, ते प्रयत्नपूर्वक करावं लागतं. जे काम तुम्ही करत आहात ते तुम्हाला आवडत असलं पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे. हार्डवर्कला तर पर्यायच नाही. तुमचा प्रत्येक दिवस ही तुमची परीक्षाच असते. नमस्कार, मी प्रियदर्शनी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे द प्रिया शो मध्ये. आपण या शो मध्ये वेगवेगळ्या कर्तबगार महिला आणि पुरुष अशा सगळ्यांनाच भेटत असतो. पण आज मी काही खास पाहुणे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि या खास पाहुण्यांची मी अगदी एका शब्दात ओळख करून देणार आहे आणि ते म्हणजे पुणेकरांना हेल्मेट घालण्याचं धाडस जे आहे, ज्यांनी केलं त्या तेजस्विनी सातपुते आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये. नमस्कार. जसं मी म्हटलं की हे क्रेडिट आहे पुणेकरांना खरं तर हेल्मेट घालण्याचं आणि ते धाडस तुम्ही केलंय, त्याकडे आपण नंतर येऊया. पण एखाद्या ग्रामीण भागामध्ये शाळकरी मुलीने कधी विचार केला होता का की आपण UPSC देऊ आणि खरं तर UPSC पेक्षाही कुठल्या तरी एका मोठ्या पदावर जायचं, असा कधी विचार तुम्ही केला होता का? मोठ्या पदावर जाण्याचा निश्चित विचार केला होता, पण आपण IPS अधिकारी होऊ असं बालपणी कधी ठरवलं नव्हतं. म्हणजे मी अनेकदा हे सांगितलंय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. मी खूप लहान असताना मला पायलट व्हायचं होतं. मग कालांतराने मला चष्मा लागला. तो आत्ता दिसणार नाही तुम्हाला, कारण मी तो घालवलाय ऑपरेट करून कपल ऑफ इयर्स बॅक. पण माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांचंच ज्ञानाप्रमाणे मला सांगण्यात आलं की आता चष्मा लागला, आता तुला एअरफोर्समध्ये जाता येत नाही. आणि मग ते एकदम 11वी-12वीला जेव्हा आपण आपली स्वप्न ठरवतो त्या वेळेमध्ये उलट माझं भंगलेलं स्वप्न आहे ते की मला पायलट होता येणार नव्हतं. मग काय करायचं मला काही कळत नव्हतं. मी सायन्समध्ये 11वी-12वी केलं, कारण या शाखेमधून मला अधिक संधी पुढे उपलब्ध राहतील. ते केल्यानंतर मी बायोटेक्नॉलॉजीसाठी प्रवेश घेतला. बायोटेक्नॉलॉजी हे एक नवीन क्षेत्र आहे, रिसर्च करता येईल, मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. मी त्याच्यात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ते करत असतानाच मला JNC ASR बँगलोरमध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, तिथे PhD आणि पोस्टडॉक करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि मला हे लक्षात आलं की रिसर्च खूप छान आहे, पण तो कदाचित माझ्यासाठी नाहीये. आणि मग जेव्हा मी तिथून परत आले तेव्हा मी ठरवलं की आता आपण MSc किंवा PhD नाही करायचं, आपण काहीतरी वेगळं करूया. मग शोधाशोध केल्यावर माझ्या समोर 2 ऑप्शन्स समोर होते. एक म्हणजे मी LLB करू शकत होते किंवा MA साठी ऍडमिशन घेऊ शकत होते. त्यावेळेला अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरून मी LLB साठी ऍडमिशन घेतलं आणि मी ILS लॉ कॉलेज पुण्यामध्ये LLB ला सुरुवात केली. आणि मी पुण्यात आल्यावर UPSC विषयी मला पहिल्यांदा कळलं की हे असं काही क्षेत्र आहे आणि याच्यात तुम्ही अभ्यास केला तर या प्रकारच्या पदांवर तुम्ही जाऊ शकता. आणि अर्थात मी कधी कोणी IAS IPS बघितलेले नव्हते ना, त्यांचं काम कधी प्रत्यक्ष बघितलेलं होतं. पण IQ माहितीवरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही हे केलं तर तुम्ही डिसिजन मेकर होऊ शकता तुमच्या क्षेत्रातले. म्हणजे ही परीक्षा अनेक पदांसाठी एकच परीक्षा आहे, जसं IAS IPS IFS पोस्टल सर्व्हिसेस आहे, रेल्वे ट्रॅफिकिंग सर्व्हिस आहे. पण तुमचं जे क्षेत्र आहे त्यासाठी तुम्ही डिसिजन मेकर होऊ शकता. आणि ही गोष्ट मला खूप आवडली, भावली. आणि मग मी UPSC ची तयारी सुरू केली. ते करत असतानाही मला याच पर्टिक्युलर पदावरती जायचंय असं काही मी ठरवलेलं नव्हतं, कारण सगळेच पदं माझ्यासाठी तेवढीच महत्वपूर्ण किंवा तेवढीच मला छान वाटत होती. आणि मग माझ्या रँकनुसार आणि माझ्या प्रेफरन्सेसनुसार मला IPS ही सर्व्हिस मिळाली. आणि मग जेव्हा पहिल्या दिवशी मी युनिफॉर्म अंगावरती घातला तेव्हा मला असं वाटलं की अरे मला हेच हवं होतं का म्हणून. सो आय हॅड नेव्हर डिसाइडेड इट, बट मी योग्य जागेवर पोहोचले. इतक्या सगळ्या याच्यातनं प्रवास केला, पण आजही आपण बघतो की ग्रामीण भागातल्या काही मुलींना संधी मिळणं हे खूप दुरापास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. होय. त्या संधी त्यांना शोधून आणायला लागतात, त्यांना ते अचीवमेंट प्रूफ करायला लागतात. असं काही तुमच्या बाबतीत झालं का? मी खूप सुदैवी आहे या बाबतीमध्ये की मला खूप अंडरस्टँडिंग आई वडील मिळाले.
मला खूप त्यांनी सपोर्ट केला. आजही खूप सपोर्ट करतात. अगदी बालपणापासून म्हणजे आम्हा सर्व चुलत भावंडांमध्ये तशी मी ग्रॅज्युएट होणारी किंवा गव्हर्नमेंट सर्व्हंट होणारी किंवा अशा सर्व परीक्षा देणारी मी पहिली मुलगी आहे. माझ्या पेक्षा मोठ्या बहिणींची खूप कमी वयामध्ये लग्न झालेली आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतांश जणी ह्या शेती करणाऱ्या कुटुंबामध्ये आहेत आणि त्या शेती करतात किंवा गृहिणी म्हणून आहेत. त्यामुळे मी या बाबतीत खूप लकी आहे, की मी अभ्यासाची आवड माझी जी होती ती बघून माझ्या आई-वडिलांनी मला प्रत्येक वेळेला काहीतरी चांगलं मोठं स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आणि मी जे काही करायचं ठरवलं, खरं तर त्यांनाही त्या क्षेत्रांविषयी फारसं माहिती नव्हतं. माहिती नसतं, खरंच आहे. कारण माझी आई जी आहे ती प्राथमिक शिक्षिका होती. आता नुकतीच ती सेवानिवृत्त झाली आणि माझे वडील पूर्वी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करायचे. आता ते व्यावसायिक आहेत आणि शेवगावमध्ये आमचं शॉप आहे ते चालवतात. तो माझे वडिलांचं जे शिक्षण आहे ते 11वी पर्यंत झालेलं आहे. आई आणि वडिलांचं लग्न झालं तेव्हा आईचंही शिक्षण तेवढंच होतं. आईनं लग्नानंतर डी-एड केलं आणि मग ती प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाली. सो या पार्श्वभूमीवर बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा यू-पी-एस-सी असेल किंवा अगदी एम-पी-एस-सी असेल, या परीक्षांविषयी माझ्या आई-वडिलांनाही फार फार ज्ञान डीपमध्ये नव्हतं. नॉलेज नसतं. त्यांच्याकडे ऐकीवच माहिती होती किंवा काही क्षेत्रांबाबतीत जसं बायोटेक्नॉलॉजी आणि रिसर्च या गोष्टीविषयी तर ऐकीव सुद्धा माहिती त्यांना नव्हती. परंतु मी जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांनी मला फक्त ते जेव्हा मी क्षेत्र बदलली म्हणजे बायोटेक्नॉलॉजी करायचं सोडून मी एल-एल-बी करायचं ठरवलं, तेव्हा हं, हं. फक्त त्यांनी मला विचारलं, की "हे म्हणजे फारच वेगळं आहे. तू इतके दिवस म्हणत 360 होती." डिग्री चेंज आहे. हां, "तू इतके दिवस म्हणत होतीस, की तू आता रिसर्च करणार आणि तू शास्त्रज्ञ होणार आणि आता हे वकील व्हायचं तू म्हणती आहेस. हं, हं. तर हे खूपच वेगळं आहे. तर तू नक्की याचा पूर्ण विचार केलाय ना?" तू पुरेपूर विचार केलायस ना, हे त्यांनी फक्त माझ्याकडून खात्री करून घेतली किंवा मी जेव्हा एल-एल-बी करताना आता यू-पी-एस-सी करायचंय आणि मी कलेक्टर किंवा एस-पी होईन असं म्हणायला सुरुवात केली. तेव्हाही त्यांनी फक्त मी विचार प्रॉपर केलाय ना, ह्याची खात्री करून घेतली आणि मला 100% सपोर्ट त्यांनी दिला. माझ्या कुठल्याही निर्णयावरती त्यांनी प्रश्नचिन्ह उचललं नाही किंवा माझा थांबवण्याचा तर त्यांनी कुठं प्रश्नच उद्भवला नाही. त्यामुळे आय वॉज व्हेरी लकी. परंतु माझ्या इतके सुदैवी ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व मुली नाहीयेत. अगदी. अगदी मी माझ्या मैत्रिणींना पाहिलंय. मी नाव न घेता सांगेल कारण ती आता सुखाने संसार करतीये. पण माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं म्हणजे जे वर्गातल्या पहिल्या मुलीचं लग्न झालं ते इयत्ता 6वी मध्ये झालेलं आहे. आ, मी ग्रॅज्युएशन करत होते तेव्हा तिला 2 मुलं होती. बापरे! त्यामुळे इथून सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वर्षी 1-2, 1-2 जणींची गळती 10वी पर्यंत सुद्धा झालेली आहे. त्यामुळे दे वर नॉट लकी इनफ. त्या सुद्धा अभ्यासू होत्या. त्यांनाही काहीतरी करायचं होतं. पण तर आता जेव्हा मैत्रिणी भेटतात किंवा नॅचरली 10वी, 12वी आणि एल-एल-बी या सगळ्याच ह्याच्यात, या सगळ्यांचा तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असतो? काय नक्की गप्पा मारतात त्या तुमच्याबरोबर? खरं म्हणजे मैत्री हे नातंच इतकं सुंदर आहे ना, की माझ्या सगळ्या मैत्रिणींचा मला खूप अभिमान आहे. त्या ज्या पण कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत. काहींना संधी मिळाली, काहींना मिळाली नाही. ज्यांना नाही संधी मिळाली, त्या आपापल्या परीनं आपापल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. ज्यांना संधी मिळाली, ते आपापल्या क्षेत्रामध्ये खूप छान काही करत आहेत. पण माझ्या मैत्रिणी म्हणजे इतकी निखळ मैत्री आहे त्यांची, की मी जेव्हा-जेव्हा कुठलं तरी यश संपादन केलंय, तेव्हा ते त्यांनीच केलंय इतका आनंद त्यांनी सेलिब्रेट केलेला आहे. इतका आनंद त्यांना झालेला आहे. त्यामुळे त्या मला जेव्हाही भेटतात, माझ्या बायोटेक्नॉलॉजीच्या मैत्रिणी आहेत, माझ्या एल-एल-बीच्या मैत्रिणी आहेत, 10वी पर्यंत माझ्यासोबत शिकलेल्या, 12वीला माझ्यासोबत असणाऱ्या मैत्रिणी आहेत, यू-पी-एस-सीच्या प्रिपरेशनमध्ये माझ्या वाटचालीत सोबत असलेल्या मैत्रिणी आहेत. किंवा अगदी ज्या ठिकाणी मी काम केलंय, त्या ठिकाणी माझ्या परिचित झालेल्या मैत्रिणी आहेत. त्या पण माझी सपोर्ट सिस्टमच आहेत ॲक्चुअली. म्हणजे पण हे सगळं करत असताना म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय आणि निश्चितच आज जी ज्या पद्धतीची माहिती एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची माहिती ही खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला उपलब्ध होते. इंटरनेट असेल किंवा आणखीन कुठेही असेल. होय. पण त्यावेळेस ती माहिती नव्हती. तुम्हाला असं वाटतं का, की ही माहिती नसणं हे उलट एका परीनं चांगलं होतं? अं, मी म्हणेन की माहिती नसणं चांगलं नाहीये. पण माहिती मिळाल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विचार न करता त्याच्या अर्धवट माहितीवर त्याच्या पाठीमागे जाणं मात्र चुकीचं आहे.
म्हणजे त्या अर्थाने खूप माहिती झाल्यामुळे जे अनेक लोक त्याचा पुरेपूर विचार न करता आणि त्या क्षेत्राची पुरेपूर माहिती न घेता किंवा त्या स्पर्धेची पुरेपूर जाणीव न ठेवता त्याच्या मागे गेले, परंतु डेडिकेशन तेवढं दाखवू शकले नाहीत किंवा योग्य वेळेला विड्रॉ करू शकले नाहीत, त्यांचं निश्चित नुकसान झालंय असं मला वाटतं. पुण्यासारख्या शहरामध्ये आपण बघितलंय मधल्या काळामध्ये माध्यमांमध्येही या पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या की एक वेळचं जेवण अ, करून अनेक मुलं एमपीएससी युपीएससी च्या परीक्षा देतात. काही ठिकाणी तर अगदी गावच्या जमिनी विकूनही ते इथे येताना आपल्याला दिसतात. याच्यातले म्हणजे पास होण्याचं प्रमाण किंवा पोझिशन मिळण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य आहे. होय. तरी खूप मोठ्या प्रमाणावर मुलं येतात, ती तयारी करतात आणि अ, अगदी टोकाचे निर्णय घेताना आपल्याला ते दिसून येतात. तुम्हाला असं वाटतं का, की हे यूपीएससीचं ग्लॅमर जे आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत किंवा हे करणं कितपत योग्य आहे? आता ही जी परीक्षा आहे याच्या बाबतीत आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की लाखो मुलं यासाठी अप्लाय करतात. युपीएससीच्या बाबतीमध्ये जी अर्थात माझी पण नजीकच्या काळातली ऐकीव माहिती आहे की 10 लाख प्लस लोक यासाठी फॉर्म भरतात. त्यापैकी काही लाख ऍक्च्युली परीक्षेला अपियर होतात, काही हजार मेन्ससाठी सिलेक्ट होतात आणि त्यातले पुन्हा 2-3 हजार हे इंटरव्ह्यू साठी येतात आणि त्यातून काही शेकडे 800-900-1000 लोक हे सिलेक्ट होतात. फायनली सिलेक्ट होतात. म्हणजे ह्याचं जर आपण पर्सेंटेज बघितलं तर ते अगदीच कमी आहे. पण अनेक वेळेला काय होतं युपीएससी परीक्षेच्या बाबतीत, एमपीएससी परीक्षेच्या बाबतीमध्ये जे जे ऑलरेडी यशस्वी झालेले असतात म्हणा किंवा इतर अनेक माध्यमांमधून आपल्याला जे त्यांचं चित्र दिसतं त्याची फक्त एक बाजू आपल्याला दिसते. म्हणजे कोणीतरी सिलेक्ट झाली आहे, झाला आहे आणि मग आता त्याला किती प्रसिद्धी मिळत आहे किंवा त्याला हं, किती हं. मान-सन्मान मिळत आहे. म्हणून आपण पण ते करूयात का? किंवा अरे वाह! त्याला युनिफॉर्म किती छान दिसत आहे किंवा तिला किती छान दिसत आहे. मग मला पण तो घालायचा आहे म्हणून मी ते करू का? आणि लाल किंवा दिवा, किंवा लाल लाल दिवाचा दिव्याची गाडी मिळते किंवा इतर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या ती त्याची एक बाजू आहे. मुळात त्याच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांनीच खूप अभ्यास केला. 10 लाख लोक बसलेले आहेत परीक्षेला आणि सगळ्यांनी जीव तोडून अभ्यास केला तरीही सगळे यशस्वी होणार नाहीत. बरोबर आहे. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. यामध्ये जितक्या जागा त्या वर्षी रिक्त आहेत, तेवढेच लोक सिलेक्ट होणार आहेत. त्यापैकी सुद्धा पहिल्या काहींना आय-ए-एस सर्व्हिस मिळणार आहे, नंतरच्या काहींना आय-पी-एस, सोबतच्या काहींना आय-एफ-एस आणि इतर सगळ्या सर्व्हिसेस मिळणार आहेत. मग अशा वेळेला मी करीन तर हेच करीन, नाहीतर दुसरं काहीच करणार नाही. किंवा मी माझ्या आई-वडिलांची सगळी आर्थिक पुंजी पणाला लावून केवळ हेच करणार. किंवा आता माझ्या आयुष्यामध्ये हे हे सोडून दुसरं कुठलंही ध्येय नाही. असं काहीतरी ठरवणं मला वाटतं टोकाचं आहे. याच्यामध्ये काहीतरी मध्यम मार्ग असावा. मला एखादी परीक्षा द्यावीशी वाटली, ती मी जरूर द्यावी. कारण ती न दिली तर मी आयुष्यभर त्याचा पश्चाताप करत राहू नये, की अरे मी तेव्हा जर एकदा यूपीएससी दिली असती तर. हं, हं, हं. ज्याला ती द्यावी वाटते त्यांनी ती जरूर द्यावी. पण आपली ती देण्यामागची कारणं काय आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रथमदर्शनी दिसणारं ग्लॅमर हेच केवळ त्या सर्व्हिस मध्ये आहे का? त्या सर्व्हिसमध्ये खूप कष्ट पण आहेत. त्या सर्व्हिसमध्ये खूप चॅलेंजेस पण आहेत. त्यामध्ये अनेक गोष्टीचे सॅक्रिफाईस पण आहेत. तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला जर त्याच्या अंती वाटलं, की मी माझी हे सगळं काही करण्याची तयारी आहे, मग तुम्ही ती परीक्षा द्यावी. परीक्षा देत असताना आपण पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला यश मिळालं तर काही चर्चेचा पुढे प्रश्नच नाहीये. पण जर तुम्हाला अपयश मिळालं तर ते नेमकं किती प्रमाणामध्ये मिळालं आणि का मिळालं? याचं जर तुम्ही काही एनालिसिस करू शकत असाल आणि मी आता हे करेक्शन केल्यावर मला यश मिळण्याची दाट शक्यता आहे असं वाटत असेल तर तुम्ही पुढचा अटेम्प्ट द्यावा. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा बेस्ट परफॉर्मन्स दिल्यानंतर सुद्धा मी यशापेक्षा कोसोल दूर आहे आणि मला अजूनही त्याची काही दिशा मिळत नाहीये, तर मग तुम्ही परत परत अटेम्प्ट देऊन मला वाटतं तुमच्या पुढच्या इतर संधींना नाकारू नये. त्यापेक्षा तुमचा प्लॅन बी रेडी असावा आणि ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की आता मी हे करणं मला जमत नाहीये किंवा मी खूप यशापासून दूर आहे किंवा मला अजूनही त्याचा सूर गवसत नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही जरूर तुमच्या पर्यायी साधनांचा विचार करावा. यूपीएससी सारखी जे आपण म्हणूया की काही पर्सेंटेजमध्ये अगदीच खूप थोड्या नगण्य पद्धतीनं सिलेक्शन होतं. एवढी मोठी आणि अग्निपरीक्षाच म्हणता येईल खरं तर. अशी अग्निपरीक्षा द्यायला मुलं-मुली ह्या सगळेच तयार होतात. अर्थात त्याचं पॉवर सेंटर हा तर एक भाग आहेच. पण याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मुलींना अशा पद्धतीचे एक्झाम्स कॉम्पिटिटिव्ह कुठलेही द्यायचे असतील,
तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीला शिक्षण, शिक्षणानंतर लग्न, लग्नानंतर घर संसार सांभाळून मुलं. अनेक मुली मी पाहिलेल्या आहेत की ज्या UPSCची तयारी पण मुलं झाल्यानंतरही अगदी तारेवरची कसरत करत, घरचेही बऱ्याचदा सपोर्ट करतात. अशा पद्धतीनं पेपर देताना आपल्याला दिसून येतात. बरोबर. पण हे सगळं खरंच त्यांनी करायला हवं का? किंवा ॲट व्हॉट एक्सटेंट त्यांनी या पद्धतीचं करायला हवं? दुसरी गोष्ट असते की जेव्हा शिक्षणानंतर तुम्ही सांगता घरी की मला लग्न करायचं नाहीये, मला UPSCची एक्झाम द्यायची आहे. तर किती वर्ष हा अटेम्प्ट केला पाहिजे? दुसरी गोष्ट, कुठल्या इतर संधी या दरम्यान आपल्याला शोधता येऊ शकतील किंवा त्या शोधल्या पाहिजे का? खास करून मुलींसाठी. सर्वप्रथम आता आपण मुलींच्या स्पेसिफिक विषयावरती बोलतोय म्हणून, मुलींचं सक्सेसचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. म्हणजे आपण उदाहरणादाखल घेऊ, की जर 100 मुली परीक्षा देत असतील, तर त्यापैकी किती सिलेक्ट होतात? त्याच्या अगेन्स्ट 100 मुलं परीक्षा देत असतील, तर त्याच्या अगेन्स्ट किती सिलेक्ट होतात? यामध्ये मुलींचं सिलेक्शनचा किंवा डेफिनेटली सक्सेसचा जास्त. रेशो जास्त आहे. त्याच्यामागं अनेक कारणं असू शकतात. कदाचित त्या चॅलेंजेसमधून येतात आणि त्यांना एक ठराविक वेळात काहीतरी करून दाखवायचं असतं. त्यामुळे कदाचित मेहनत जास्त असत असेल किंवा वी डोंट नो, देअर कुड बी एन नंबर ऑफ फॅक्टर्स. त्यामुळे मुलींनी अशा परीक्षांना पुढे यावं का? त्यांनी अशा परीक्षा देण्याची महत्वाकांक्षा ठेवावी का? किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात त्यांनी महत्वाकांक्षा ठेवावी का? तर माझं म्हणणं आहे हो. त्यांनी महत्वाकांक्षा ठेवायलाच हवी, कारण त्या इतर कोणापेक्षा कमी नाहीयेत. त्यांनी जर एखादी गोष्ट करण्याची ठानली, तर त्या ती करूच शकतात. त्यामुळे मुलगी आहे म्हणून मी हे करू नये का? अजिबात नाही. तुम्ही मुलगी आहात म्हणून तुम्ही ते कराच. कारण तुमच्यामध्ये ते करण्याच्या सर्व क्षमता आहेत. आता प्रश्न मुलगा किंवा मुली या अर्थाने नाहीये, हे जे पुढचं डिस्कशन आहे ते. जे मी आधीही सांगितलं, की तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर आपल्याला त्याचा सूर गवसला आहे का? आपण आपल्या यशापासून किती दूर आहोत? आणि ते यश मिळवण्यासाठी जितकं डेडिकेशन पाहिजे, तेवढ्या डेडिकेशनने, तेवढ्या प्रामाणिकपणे मी कष्ट करत आहे का? याच्यावरती तुम्ही पुढचा निर्णय घ्यावा, की मी पुढे कंटिन्यू केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. म्हणजे अनेक लोकांसाठी, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्यासाठी UPSC करणं हा एक कम्फर्ट झोन बनून गेलेला मी बघितलेला आहे. एक कम्फर्ट झोन बनून जातो, की घरी काय काय करत आहे सध्या? मी स्पर्धा स्पर्धा परीक्षांचा परीक्षांची अभ्यास तयारी. करत आहे. मग सकाळी उठायचं, सकाळी उठलं की चहा घ्यायचा, चहा घेतलं की लायब्ररीमध्ये जायचं, अभ्यास करायचा. मग तो किती कॉन्सन्ट्रेशननं तुम्ही करताय हे महत्वाचं आहे. किती तास करताय यापेक्षा सुद्धा. तुम्ही सिलेबस वाचलेला आहे का? त्या सिलेबसला गुरु मानून तुम्ही तो पूर्ण करत आहात का? तुम्ही त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवत आहात का? त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतोय का, की मी लिहिलेलं काहीतरी इतकं चांगलं आहे, की मला स्पर्धा परीक्षेमध्ये मी त्या टॉप 1000 मध्ये असू शकेन. यावरती तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, की शुड यू डू इट अहेड ऑर नॉट? शुड यू कंटिन्यू डूइंग इट ऑर नॉट? हा निर्णय अगदीच. त्यावर आहे. जसं मुलींसाठी हा जिकरीचा प्रश्न असतो, तसं मुलांसाठी असतं. बऱ्याचदा एक वय असतं, ज्या वयामध्ये अगदी, तुम्ही अगदी. अर्थार्जन करणं तसं महत्वाचं असतं. महत्वाचं असतं. तुम्हाला फॅमिली रन करायची असते आणि ते नाही झालं, की डिप्रेशन म्हणा किंवा मी काही करू शकत नाही, मग तो न्यूनगंड येणं, अगदी. याचं प्रमाणही खूप मोठ्या संख्येनं आपल्याला दिसतंय. अगदी, अगदी. आता मुलींच्या बाबतीमध्ये जो आणखी एक तुम्ही प्रश्न आधी विचारलात, की नंतर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा असतात किंवा हे. तर हे सगळं असणार आहे. हे आपल्याला गृहीत धरायचं आहे. परंतु आपण जर योग्य बॅलन्स याचा साधायचा ठरवला, तर ही अशक्य बाब नाहीये. मुलींना सुद्धा काम सुद्धा खूप उत्तम पद्धतीनं करून घरी आपलं जे कॉन्ट्रिब्युशन देणं आवश्यक आहे, ते करता येऊ शकतं. अनेक महिलांनी हे करून दाखवलेलं आहे आणि भविष्यात येणाऱ्या सुद्धा अनेक मुली हे खूप यशस्वीपणे करू शकतील. याच्या बाबतीत मी रिसेंटली एका कॉन्फरन्समध्ये खूप इंटरेस्टिंग रिसर्च ऐकला. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स जे आहे, हं, वर्क हं. लाईफ बॅलन्स हा अनुभवाने येतो का? असा हायपोथेसिस ठेवलेला आहे. ओके. तर त्यामध्ये इतकं इंटरेस्टिंग फाइंडिंग्ज आहेत, की काही लोकांना एखादं पर्टिक्युलर काम करायला सुरुवात केल्यापासून काही महिन्यात पण हे जमलंय आणि काहींना रिटायरमेंट पर्यंत पण हे जमलेलं नाही. त्यामुळे आपण जे म्हणतो ना, की अरे एखादं काम करायला लागलो किंवा एखाद्या नवीन जॉबमध्ये आहोत, तर होता, होता होईल. ते होता, होता होत नाही. ते प्रयत्नपूर्वक करावं लागतं. तुम्हाला शिकावं लागतं तुम्हाला ते त्याच्यामध्ये. शिकावं लागतं. तुम्हाला ते प्लॅन करावं लागतं, की मी हे कसं-कसं केलं पाहिजे आणि त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे ते आपोआप होणार नाहीये. अनुभवाने ते होणार नाहीये. ते आपल्या प्रयत्नाने होणार आहे. त्यामुळे इट इस पॉसिबल ट्रायल एनी टाईम. करणं, चुका करणं अगदी, मेस्टली. अगदी. कारण वर्क लाईफ बॅलन्स एकीकडे आपण बघतो की काही लोक सांगतात की करिअरमध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला अगदी 24-24 तास काम केलं पाहिजे.
आणि काही सांगतात की नाही ते तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स करणं हे हो. आवश्यक आहे. तर ते काय चूक, काय बरोबर हे मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या आपापल्या याच्यानुसार ठरवू शकतो. अगदी. असं जरी असलं तरी IPS होणं किंवा UPSC झाल्यानंतर एका पदावर येणं, ह्या पदाची जबाबदारी ही तशी खूप मोठी असते. कुठलीही सेन्सिटिव्ह घटना झाली, तर तुम्हाला लोकांशी संवाद साधायचा असतो, त्याबरोबर प्रशासन नीट ठेवायचं असतं आणि ऑन द सेकंडरी हँड तुम्हाला पॉलिटिकल हे सगळं जे इन्फ्रा असतं, त्याच्याबरोबरही कम्युनिकेट करावं लागतं. ह्या सगळ्यामध्ये कधी तुम्हाला असं वाटलं का, की मला अडचण तयार झाली आहे किंवा यामुळे मला अडचण होऊ शकते, असं तुम्हाला वाटलं का? आणि ते तुम्ही कसं डील केलं? खरं म्हणजे या क्षेत्रात काय मला वाटतं अनेक अशी क्षेत्र आहेत. आपण याला असं वेगळं म्हणून करायला नको, की जी खूप चॅलेंजिंग आहेत आणि जे प्रत्येक दिवशी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असतात आणि तुमचा प्रत्येक दिवस ही तुमची परीक्षाच असते. सो असे काही कालावधी आलेले आहेत किंवा असे काही प्रसंग आलेले आहेत, की आपल्याला असं वाटावं, की अरे आता ही आपली परीक्षा आहे म्हणून. पण त्याच्यासाठी आपल्याला 3-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे जे काम तुम्ही करत आहात, ते तुम्हाला आवडत असलं पाहिजे. हं. तुम्हाला जर ते आवडत असेल ना, तर त्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून मार्ग सापडतात. आणि दुसरी गोष्ट डेडिकेशन असलं पाहिजे. हार्ड वर्कला तर पर्यायच नाहीये. हार्ड वर्क हे करावंच लागतं. त्यामुळे या 3-4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही त्या प्रसंगामधून मार्ग काढू शकता आणि तुम्ही त्याच्यामधून पुढे जाऊ शकता. कधीतरी क्वचित प्रसंगी असं होऊही शकतं, की काहीतरी जी जेन्युइन मिस्टेक झाली. पण ती जेन्युइन मिस्टेक तुम्ही फ्युचरमध्ये सुधारता. कधी-कधी तुम्हाला काही चॅलेंजेसना किंवा ती जी चूक तुमच्या हातून घडते, त्याचं तुम्हाला परिणामही भोगावे लागतात. पण मला असं वाटतं, की हे जे उत्तरदायित्व आहे ना, ते तुम्हाला जास्त जबाबदार घडवतं. त्यामुळे हे अत्यंत आपण त्या चेअरमध्ये बसलेलो आहोत, तेव्हा आपण अनेक गोष्टींसाठी उत्तरदायी आहोत. आणि तुमचं ते उत्तरदायित्व जर तुम्ही आनंदाने, डेडिकेशनने, विथ हार्ड वर्क जर स्वीकारलं, तर गोष्टींमधून मार्ग निघतात. तुम्ही ज्या ठिकाणी खरं तर पोलीस म्हटलं, की सामान्य माणसाला PI काय, SP काय, अ, कोणीही असेल तरी वर्दी दिसली म्हणजे हा पोलीस हं, एवढंच कळतं अगदी. बऱ्यापैकी. आणि खास करून महिलांसाठी असं म्हटलं जातं, की महिला ह्या कोमल असतात, सॉफ्ट असतात किंवा छोट्या-छोट्या म्हणजे जिथनं सॉफ्ट टार्गेट असं आपण ज्याला म्हटलं जातं, तर त्या महिला असं समजलं जातं. साताऱ्यासारख्या इतक्या कठीण अ, ज्याचं कोल्हापूर, सातारा जिथं जे म्हटलं जातं, की जरी पुरोगामी असलं, तरी तिथे हार्डकोर पद्धतीनं किंवा विचारसरणी जी आहे ती हार्डकोर आहे. अ, आणि तिथे जास्त क्राईम रेट पण आहे, असं त्यावेळेस सांगितलं जातं. एखादा SP ती पण खास करून फिमेल आणि ती अशा पद्धतीच्या भागामध्ये काम करते. तेव्हा नक्की काय-काय अडचणी येतात? अं, सातारा आणि सोलापूर या 2 ठिकाणी मी युनिट कमांडर, पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आणि दोन्ही ठिकाणच्या खूप फॉन्ड मेमरीज आहेत आणि या फॉन्ड मेमरीज तिथल्या लोकांमुळे आहेत. म्हणजे मी तिथे साताऱ्यामध्ये जेव्हा चार्ज घेतला, त्यावेळेला एक फॉन्ड मेमरी जी आहे, की लोक म्हणायचे, की 20 वर्षानंतर एक महिला अधिकारी इथे आली. माझ्या आधी आल्या होत्या मीरा बोरवणकर मॅडम. हां. सो मीरा मॅडमनी तिथे खूप छान काम केलेलं होतं आणि जेव्हा आपल्या आधी कोणीतरी महिला खूप चांगलं काम तिथे करून जाते, तेव्हा तुमच्यावरचं प्रश्नचिन्ह कमी होतं, की महिला हे करू शकते. हं. असं तिथे एक ऑलरेडी ऑलरेडी एस्टॅब्लिश झालं. एस्टॅब्लिश झालेलं असतं, की महिला चांगलं काम करू शकते आणि मीरा मॅडमनी ते खूप सुंदर म्हणजे मॅमच्या इतक्या कामांच्या आठवणी साताऱ्यामध्ये निघायच्या आणि त्याच्यामुळे मला तिथं गेल्यानंतर न्यूट्रली बघण्यात आलं. प्रश्नचिन्हांकित बघण्यात आलं नाही. हं. आणि म्हणून मी जी कुठली कामं हाती घेतली, त्या कामांना लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. जी जी कामं त्यांना आवडली, ते त्यांनी अप्रिशिएट केली. त्यामुळे चॅलेंज म्हणून साताऱ्यात जर आलं, तर ते सगळ्या विश्वाला जे चॅलेंज होतं, तेच मला आलं. ते म्हणजे कोविड हो, सन हो, हो. 2020 मध्ये. आणि ते चॅलेंज सुद्धा मी आणि सातारा पोलिसच्या टीमनं लोकांच्या मदतीनं आम्ही ते पेलवू शकलो. त्यामुळे तिथं काम करण्याचा माझा खूप चांगला अनुभव राहिलेला आहे. परंतु अजूनही म्हणजे काही ठिकाणं अशी आहेत, की जिथे कदाचित महिला अधिकाऱ्यांनी पूर्वी कामच केलेलं नाही. तिथे कदाचित त्यांना प्रश्नचिन्हांकित मुद्रेने बघितलं जाऊ शकतं. अशा वेळेला मी स्वतःला कायम हे सांगत आले, जिथे-जिथं मी पहिल्यांदा काम केलेलं आहे, की अ, ही माझी जबाबदारी आहे, की मी इथं चांगलं काम करून जावं. सो दॅट नंतर कधी कोणी महिला अधिकारी इथे येईल, तर तिला प्रश्नचिन्हांकित मुद्रेने पाहिलं जाणार नाही. फुटस्टेप्स सोडल्या म्हणजे बाकीच्यांनाही इझीनेस येतो. खरंच आहे अगदी हे. कारण महिलांच्या बाबतीत खूप वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमजही हे आहेत.
इवन प्रशासनामध्ये काम करतानाही या महिलेला माझा प्रश्न समजेल का, अशा पद्धतीनेही अनेकांच्या मनामध्ये शंका येतात. निश्चित पोलिसांबाबतीतही अशा प्रकारच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. पण अर्थात तुम्ही त्याला अपवाद ठरवलेला आहे. सोलापूरमध्ये जर बोलायचं झालं तर सोलापूरचं काम जे आहे दारूबंदीचं, हे खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही केलं. कुठल्याही ठिकाणचं दारूबंदी हे करण्याचं काम हे तसं खूप अवघड समजलं जातं, कारण त्याच्या बाजूला सामाजिक परिस्थितीही त्या पद्धतीनं असते. हे काम करताना आणि त्याच्यासाठी तुम्हाला अवॉर्ड्सही मिळाले. हे काम करत असताना तुम्हाला नक्की कुठल्या-कुठल्या अडचणी आल्या? सोलापूरमध्ये हातभट्टीचं प्रमाण खूप जास्त होतं. म्हणजे दारूबंदी हे जे आपण म्हणजे टिपिकल अर्थाने दारूबंदी आपण कुठे म्हणतो, की जिथे दारूचं लोकांना व्यसन आहे आणि ती व्यसनाधीनता सोडवणं म्हणजे आपण दारूबंदी म्हणतो. सोलापूरमधलं काम हे या टिपिकल अर्थाने दारूबंदीपेक्षा थोडंसं वेगळं आहे. सोलापूरमध्ये हातभट्टीच्या दारूचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातून अवैध दारूचा पुरवठा होत असे. आणि काही गावं अशी होती, की ज्या गावांमध्ये जर पोलिसांना रेड करायची असेल तिथल्या हातभट्टीच्या व्यवसायावरती, तर शेकडोंच्या संख्येनं जावं लागायचं. म्हणजे पूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत, की जर पोलीस कमी संख्येने आहेत, तर पोलिसांवर दगडफेक झालेली आहे, हल्ले झालेले आहेत. तिथे भरपूर भांडणं स्वरूपाचं परिस्थिती झालेली आहे आणि त्याचे गुन्हे सुद्धा सोलापूर ग्रामीणमध्ये पूर्वीचे दाखल आहेत. सो त्या पर्टिक्युलर गावांमध्ये जाताना जर पोलीस जाणार तर ते शेकडोंच्या संख्येनं जाणार अशी परिस्थिती असायची. सो आमच्या जेव्हा हे लक्षात आलं, की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हजारो लिटर हातभट्टीची दारू इथे तयार होते आणि हातभट्टीची दारू ही कोणत्याही सायंटिफिक पद्धतीने तयार होत नाही किंवा तिच्यामध्ये हायजीन नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे तिला ह्या दारूची बनवल्यानंतर कोणत्याही पद्धतीचं स्टँडर्डायझेशन, क्वालिटी चेक असं होत नाही. त्यामुळे तिच्यामध्ये जर मिथेनॉलचं प्रमाण मागे राहिलं तर ती पॉइझनस ठरू शकते आणि आपण बघतच आहोत की संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी अशा म्हटलं जातं त्याला हुच डेथ्स या खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडलेल्या आहेत. हजारो लोक हातभट्टीची दारू विषारी दारू पिऊन लोकांचा मृत्यू झालेला आहे. मग आपल्याला जर ही दारूचं प्रोडक्शन थांबवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? रेड्स तर आपण वर्षानुवर्ष करत आहोत. खूप रेड्स केलेले आहेत. माझ्या प्रेडेसेसर्सनी खूप रेड्स केलेल्या आहेत. पण तरी ते का नाही थांबलेलं? मग आम्ही त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. मग हे लक्षात आलं, की काही गावांमध्ये जे आपण शेकडोंनी जावं लागतं आणि शेकडोंनी जावं लागतं तर शेकडोंची फोर्स गॅदर होण्यासारखी परिस्थिती दररोज नसते. बरोबर. कधी कुठलं सणवार असतात, कधी वारी सुरू असते, कधी इतर गोष्टी सुरू असतात. म्हणून हे कधीतरी होतं लाइक महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा आपण करतो. पण उर्वरित दिवस मात्र त्यांना ते अफोर्डेबल राहतो व्यवसाय. म्हणून तो चालू राहिलेला आहे इतके दिवस. मग आम्ही त्याच्यासाठी एक चतुःसूत्री बनवली. एक म्हणजे रेड्स इतक्या करायच्या, की ते अफोर्डेबल नाही राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना समजावून सांगायचं, समुपदेशन करायचं त्यांचं, की तुम्ही हे नाही केलं पाहिजे, तुम्हाला हे नाही करू देणार. पण काहीतरी चांगलं करायचं ठरवलं तर मात्र तुम्हाला सपोर्ट करू. तिसरं म्हणजे त्यातले जे पुढे येतील आणि म्हणतील, की हो, आम्ही तयार आहोत यातून बाहेर यायला, त्यांना रिहॅबिलिटेट करायचं, त्यांचं पुनर्वसन करायचं. आणि चौथं म्हणजे जे लोक ही दारू पित आहेत, कारण ती स्वस्त आहे ना कंपॅरेटिव्हली. ती अशा पद्धतीने रॉ फॉर्म मध्ये बनते, ती स्वस्त आहे. त्यामुळे लोक ती दारू खूप इझिली सेवन करतात, मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यांना त्याचे दुष्परिणाम दाखवून द्यायचे. अशा चतुःसूत्रीवरती आम्ही काम सुरू केलं. प्रत्येक गाव हे एका अधिकाऱ्याने दत्तक घेतलं आणि मग त्याचं काम की त्या दत्तक गावावरती दर 3 दिवसांनी रेड झाली पाहिजे. दर 3 दिवसांनीच का? कारण ती सायकल 72 तासांची आहे. हातभट्टीसाठी फर्मेंट करायला ते लावणं, मग भट्टी लावणं आणि भट्टी लावून ती दारू काढणं. परवडणार म्हणजे दर तिसऱ्या दिवशी जर तुम्ही गेलात म्हणजे तुम्ही प्रत्येक सायकल ब्रेक करत आहात. म्हणजे त्याच्या घरात तुम्ही ₹1 सुद्धा अवैध दारूच्यामुळे जाऊ देत नाहीये. तो यामुळे ते 3 दिवस होता आणि मग अशी सगळी गावं आम्ही दत्तक घेतली आणि प्रत्येकाने आपापल्या दत्तक गावावरती रेड्स करणे, समुपदेशन करणे, रिहॅबिलिटेशन करणं हे करायला सुरुवात केली आणि हळूहळू ती अशक्यप्राय वाटणारी गोष्ट ती रिझल्ट द्यायला लागली. अगदी पहिल्याच महिन्यामध्ये 50-60 लोक रिहॅबिलिटेट झाले. आणि मग जे अंमलदार त्यावरती काम करत होते, जे अधिकारी त्यावरती काम करत होते, त्यांच्यासाठी तो इतका समाधानाचा क्षण होता आणि मग खूप ताकदीनं संपूर्ण टीमने पुढे काम केलं. सो चॅलेंज हेच होतं, की आधी आपल्या टीमला ह्या गोष्टीवर ह्या स्वप्नावर विश्वास बसणं, की हे थांबू शकतं, हे शक्य आहे. आणि मग लोकांना विश्वास पटवून देणं, की तुम्ही यातून बाहेर येऊ शकता. कारण ते म्हणायचे, की आमचे
पूर्वापार आम्ही हेच करत आहोत, हे सोडून दुसरं आम्हाला काही येत नाही. हं, तर हं, तुम्ही हं. सुद्धा दुसरं काहीतरी करू शकता. तुम्ही सुद्धा सन्मानजनक जीवन जगू शकता. हे सोडूनही तुमची उपजीविका होऊ शकते. यावर त्यांना विश्वास पटवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. पण जसं त्यावर आपण ओव्हरकम करू शकलो, त्या चॅलेंजवर मात केली, मग मात्र गोष्टी खूप सकारात्मक पद्धतीने पुढे गेल्या. तिथे तुम्ही व्यवसाय उभारावा म्हणजे खरं तर कुठलीही पोलीस यंत्रणा जी असेल, ती मला नाही वाटत की कधी व्यवसाय ह्या गोष्टीकडे वळत असेल. प्रशासन चालवणं, कायदा सुव्यवस्था ठेवणं हा एक भाग आणि त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि तो व्यवसाय एस्टॅब्लिश करणं. मुळात ही आयडिया आली कशी हा एक भाग आणि ते शक्य कसं झालं? त्याचं कारण जसं आम्ही मुळाशी गेलो, की एक म्हणजे अफोर्डेबिलिटी हे कारण आहे, दुसरं निग्लिजन्स हे कारण आहे. त्यांना माहीतच नाही, की हे सोडून आम्ही अजून काय-काय करू शकतो. किंवा त्यातले काही कम्युनिटीज अशा होत्या, की ज्यांचं म्हणणं होतं, की आम्ही शेकडो वर्ष आमच्या पूर्वजांनी पण हेच केलंय. आम्हाला हे सोडून दुसरं काही येत नाही. पण जेव्हा त्यांच्याच पूर्वजांचा म्हणजे दैदिप्यमान इतिहास आम्ही त्यांच्या समोर ठेवला, की तुमचे पूर्वज हे करत नव्हते. हं, ते हं. मजबुरीने हे करायला लागले. ते तर पूर्वी व्यापारी होते. हं. मग त्यांना लक्षात आलं, की अरे हे अनेक गोष्टी त्यांच्या इतिहासातल्या जेव्हा त्यांच्या समोर ठेवल्या गेल्या, तेव्हा त्यांनी ते प्रेरित झाले आणि ते पुढे आले. आता महिलांचा खूप महत्वाचा रोल आहे. हातभट्टीमध्ये महिला सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करायच्या. विक्री आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं हे मेल पार्ट करायचा आणि जे ॲक्चुअल प्रोडक्शन आहे, कष्टाचं काम, पाणी आणणे, सरपण आणणे, हं, हं. भट्टी लावणे वगैरे हे महिला करत होत्या. त्यामुळे महिलांना जेवढं आपण त्यांना बोलायला सुरुवात केली, त्यांचं समुपदेशन करायला सुरुवात केली, की तुमची पुढची पिढी जर आपल्याला याच पद्धतीनं जाऊ द्यायची नसेल, तर आपल्याला बदललं पाहिजे आज. आणि महिला हळू तयार होत गेल्या. महिलांकडे एक खूप चांगलं स्किल होतं ते म्हणजे एम्ब्रॉयडरी. त्यांचे आपण जर कधी वेश पाहिले, तर ते सुद्धा ते खूप छान रंगीत काचकाम करून बनवतात. तर त्यांचं हे स्किल आपल्याला मॉडर्न फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल आणि ते सर्वच लोक त्यांच्या वस्तू विकत घेऊ शकतील, अशा वस्तू कशा बनवता येतील याकडे आपण लक्ष दिलं. आणि मग डेकोरेटिव्ह आयटम्स असेल, दुपट्टा असेल, जॅकेट्स असतील, याच्यावरती विणकाम बॉर्डर करून ते कसं आणखी आकर्षक बनेल आणि बाजारात उपलब्ध होऊ शकेल याकडे लक्ष दिलं. एक मोठा एक्झिबिशन त्याचं आम्ही सोलापूर ग्रामीणच्या मोठ्या हॉलमध्ये लावलं आणि तिथे तब्बल 3 दिवसामध्ये 3-4 लाख रुपयांची त्यांची विक्री झाली. त्यातून त्यांना कॉन्फिडन्स आला, की आपली कला लोकांना आवडते. ही विकली जाऊ शकते. नंतर त्यांचे स्कॅम्प आपलं मुंबईमध्ये ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या याने जो लागत असतो, सरस नाव आहे त्याचं. सरसचा. ते हं. सरसमध्ये सुद्धा त्याचे हे लागले, स्टॉल्स लागले. मसुरीमध्ये जिथे सर्व IAS अधिकारी प्रशिक्षण घेतात, त्यांचा जो फेअर असतो, त्या फेअरमध्ये सुद्धा हा स्टॉल लावला गेला. महाराष्ट्रातून 5 स्टॉल लावले गेले होते, 5 प्रॉडक्ट्सचे. त्यामध्ये सोलापूरचा एक स्टॉल होता. सो त्यातून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि घरातली जी महिला आहे, ती जेव्हा सकारात्मक विचार करायला लागते किंवा ती जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स होते, तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला कन्व्हिन्स करते ती. त्यामुळे सोलापूरमध्ये महिलांनी खूप महत्वाचा रोल प्ले केलेला आहे ह्या गोष्टीच्या थांबण्यामध्ये. पण मग एखाद्या ठिकाणी आपण इतके प्रयत्न करतो, ते रुजवतो, ते वाढवतो. डेफिनेटली यानंतर महिलांशी असेल, तिथल्या लोकांशी तो कनेक्ट डेव्हलप झाला असेल. मग अशा वेळेला ट्रान्सफर झाल्यानंतर याचं दुःख होत नाही का, हे सगळं सोडून जाताना? ट्रान्सफर तर काय आपला कामाचा भाग आहे तो आणि हेच नाही, माझी जिथून-जिथून ट्रान्सफर झालीये, ते प्रत्येक ठिकाण सोडताना मला प्रचंड दुःख झालेलं आहे. पण अशा वेळेला आपण ज्या नवीन ठिकाणी जाणार आहोत, त्याचं कुतूहल घेऊन पुढे जावं आणि मग मागच्या ज्या आठवणी आहेत, त्या छान गोड आठवणी आपल्याकडे असतातच. ती सर्व माणसं फोनवरती आपल्या संपर्कात असतात, आपल्याशी कनेक्टेड असतात. आपलं पुन्हा कधी तिथं जाणं झालं, तर ज्या पद्धतीने ते आपल्याला वेलकम करतात, अगदी घरी गेल्यासारखं वाटतं. मला वाटतं आपण जेवढे जास्त असे अनुभव घेऊ, तेवढ्या जास्त ठिकाणी आपलं घरासारखे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे ते कुतूहल घेऊन पुढे जायचं. हे सोडताना तर दुःख होतच असतं. अगदी पण तुम्ही जे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स जे काही केलेले, याच्यातला हा एक चांगला उपक्रम ज्याच्यातनं पॉझिटिव्हिटी आली. तसा तो अवघडच होता खरं तर. पण ते बिझनेस सेट करणं, तो उभा करणं आणि त्यातून नंतर हातभट्टीचा नाश करणं, इथपर्यंत आपण ते पोहोचलो. पण या सगळ्याही आधी तुम्ही पुणेकरांना हेल्मेट घातलेलं आहे. हे असंभव काम, हे कसं तुम्ही शक्य केलं? मी सन 2018 मध्ये इथे पुण्यामध्ये DCP ट्रॅफिक म्हणून रुजू झाले आणि ट्रॅफिकमध्ये आपल्याला काय काम करता येऊ शकेल ह्याची एक छोटी यादी बनवली. आमचे त्यावेळचे CP सर व्यंकटेशम सर होते.
सरांनी सांगितलं की इथे अपघातांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि फेटॅलिटी कशी कमी करता येऊ शकेल. मग फेटॅलिटीचा अभ्यास करायला सुरुवात केली. तर सरासरी 25 ते 28 मृत्यू अपघातामध्ये पुण्यामध्ये प्रत्येक महिन्यात त्यावेळेला होत होते. मला रिसेंटचं स्टॅटिस्टिक्स माहित नाही, हे 2017-18 विषयी मी बोलत आहे. तर मग ह्यामध्ये एकूण किती अपघात टू व्हीलरचे आहेत आणि किती फोर व्हीलरचे आहेत. तर फोर व्हीलरचा अपघात हा एखाद महिन्यामध्ये असायचा, पण मेजॉरिटी अपघात हे टू व्हीलरचेच होते. मग त्या टू व्हीलरमध्ये आम्ही एक सर्वे बनवला की त्यापैकी दारू पिऊन गाडी चालवल्याने किती, किंवा अतिवेगानं गाडी चालवल्याने किती, काय प्रकारच्या इंजुरीने आणि झाले. तो आमच्या लक्षात आलं की 90% अपघात हे हेड इंजुरीमुळे झालेले आहेत. म्हणजे टू व्हीलरचे जे अपघात नाही, सॉरी, मृत्यू जे आहेत ते हेड इंजुरीमुळे झालेले आहेत. म्हणजे ह्यांनी जर हेल्मेट घातलं असतं तर कदाचित हे वाचले असते. त्याची 100% खात्री देता येत नाही. इफ यू हॅव इंजुरी समवेअर ऑन द नेक साइड, किंवा हेल्मेट जर तुम्ही प्रॉपर साईजचं घातलेलं नसेल, यू स्टील कॅन हॅव इंजुरी. बट तरी यातले काही लोक जर हेल्मेट घातलं असतं तर नक्की वाचू शकले असते. मग हेल्मेट किती टक्के लोक घालतात? मग त्या जे चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आम्ही फोटोज घ्यायचो दर 1 तासानंतर. म्हणजे प्रत्येक चौकाचे आमच्याकडे 12 तासांचे 12 फोटोज असायचे आणि मग त्यात आम्ही काउंट करायचो की किती माणसं आहेत, त्यातली किती लोकांनी हेल्मेट घातलेत. मग आमच्या लक्षात आलं की 19% लोकांनी हेल्मेट घातलेले आहेत. म्हणजे 81% लोक हेल्मेट घालत नाहीत. मग आता हेल्मेट घातले जर सगळ्यांना तर हे मृत्यूचं प्रमाण कमी होईल. अपघाताची तर अनेक कारणं आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह अपघाताचं कारण आहे, अति वेगाने चालवणं अपघाताचं कारण आहे, नीट ड्रायव्हिंग येत नसताना गाडी चालवणं हे अपघाताचं कारण आहे, सिग्नल जम्प करणं आहे, है ना. सो देर आर सो मेनी रिझन्स. आपण यावर पॅरलली काम करूया. बट नुसते हेल्मेट जरी घातले तरी आपल्याला यात यश मिळू शकेल. आणि मग हेल्मेटची ड्राईव्ह सुरू झाली. तर ती नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण सुरू केली होती. नोव्हेंबरमध्ये सुरुवात सीपी ऑफिस पासून केली, कारण पुणेकर ते खूप टोकतात. म्हणजे पोलिसांनीच हेल्मेट नाही घातलेलं आणि आमच्यावर कारवाई करतात. आम्ही पहिली कारवाई जी आहे ती सीपी ऑफिसमध्ये केली. सीपी ऑफिसच्या सर्व गेट्सवरती नाकाबंदी लावली आणि पहिल्या दिवशी आम्ही जवळपास 150-200 कॉन्स्टेबल्स वरतीच कारवाई करून टाकली, तुम्ही आधी हेल्मेट घाला म्हणून. मग आपले लोक घालायला लागले सगळे हेल्मेट. ते एन्श्युअर झाल्यानंतर मग आम्ही कोर्टच्या समोर, त्यानंतर पीएमसीच्या समोर, असे जे आपले मोठ्या जे प्रशासकीय इमारती आहेत की त्यात येणाऱ्या सगळ्या व्हिजिटरने घातलं पाहिजे. मग हळूहळू आपण इंडस्ट्रीजकडे गेलो की तुमच्या ऑफिसमध्ये येणारे सगळे, तुमच्या कारखान्यामध्ये येणारे सगळ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे. देन वी स्टार्टेड अप्रोचिंग कॉलेजेस, की आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे. आणि हे सगळं करत 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 मग डिसेंबरमध्ये वी वर सेट टू टेक दी ड्राईव्ह, की आता चौकांमध्ये जेवढे लोक हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई सुरू करणार. सो हळूहळू ते प्रमाण ऑलरेडी 25-26% गेलेलं होतं बाय दी मिड डिसेंबर ऑर सो. आणि मग जेव्हा आम्ही जानेवारी महिन्यामध्ये सर्व चौकांमध्ये ही कारवाई सुरू केली, सो बाय द फेब्रुवारी एंड इट वेंट अप टू 80%. हे पर्सेंटेज पण तसंच काढलेलं आहे सर्व चौकांमध्ये. दर 1 तासांनी फोटोज, त्या फोटोमध्ये आता हेल्मेट काउंट किती आहे तो इट वेंट अप टू 80-85%. आणि जसं आपल्याला अँटिसिपेटेड होतं, अपघातांचं प्रमाण हे तब्बल 44% कमी झालं ह्या 2 महिन्यांमध्ये. हो, इमिजिएटली. जसंच हेल्मेटचं पर्सेंटेज वाढलं, हेड इंजुरीजमुळे होणारे अनेक अपघात, आणि मग अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्याकडे ते कॉलम्स चालवले की अपघात झाला पण हेल्मेटमुळे तो व्यक्ती कसा वाचला, त्याचा इंटरव्ह्यू. आणि त्याचा मग खूप परिणाम झाला. म्हणजे ही फक्त पोलिसांची ड्राईव्ह नव्हती, याला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला, खूप विरोध पण केला. मी तेच म्हणणार होते, खरं तर विरोध जास्त केला. कारण पुणेकरांना एखादी गोष्ट रुचवणं किंवा त्यांच्या गळी उतरवणं हे दिसतं तितकं सोपं नाहीये. याच्यात नक्की काय काय अडचणी आल्या तुम्हाला? सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला, कारण लोकांचं म्हणणं होतं, त्यांच्या काही म्हणण्यामध्ये तथ्य पण होतं, की मग रस्ते चांगले नाहीयेत त्यावर पोलीस काय करतात, मग हेल्मेटच घालण्याची का बरं फक्त तुम्ही सक्ती करता. मग जर रस्ते चांगले नाहीयेत, मग आम्ही त्यांना हे आर्ग्यू करायला सुरुवात केली की रस्ते चांगले नाही म्हणून तुम्ही स्वतःचं डोकं फोडून घेणार का म्हणून. मग ठीक आहे ना, ते रस्ते हा वेगळा विषय आहे, त्यावरही आपण काम करूयात. आणि आम्ही ते केलंही. संबंधित व्यवस्थांना पत्रव्यवहार केले, त्यांनी दुरुस्त्याही केल्या.
मग अनेक ठिकाणी तुम्हाला कुठे पॉटहोल वगैरे दिसलं की ज्यांनी अपघात होऊ शकतो, तर आम्हाला पाठवा. वी विल ऑल्सो टेक फॉलोअप. यू कॅन ऑल्सो डायरेक्टली सेंड दी कंप्लेंट टू दी कन्सर्न्ड ऑथॉरिटी. हे सगळं सुरू केलं. पण हे असं आहे म्हणून हेल्मेट न घालून स्वतःला तुम्ही धोक्यात का घालता? आणि मग हळूहळू तो विरोध जो आहे तो मावळत गेला, कमी कमी होत गेला, सपोर्ट वाढत गेला. सगळ्या स्तरांमधून वाढत गेला. शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याच्यावरती लेक्चर्स घेतली, विद्यार्थ्यांना कंपल्शन केलं. विद्यार्थ्यांसोबत थोडं बोलणं आवश्यक होतं, कारण ते वय कमी असतं आणि हॉस्टेल पासून कॉलेज फक्त 1च किलोमीटर अंतरावर आहे. मग त्या 1 किलोमीटरसाठी कशाला हेल्मेट घालू? मग त्यांना उदाहरणं देऊन आमचे सगळे अंमलदार, सगळे अधिकारी वेगवेगळ्या कॉलेजेसना भेटी देऊन हेच सांगायचे, की अपघात काही विचारून होत नाही. तो 200 मीटरमध्ये पण होऊ शकतो, तो 100 मीटरमध्ये पण होऊ शकतो. तो गेटमधून बाहेर आल्या पण होऊ शकतो. तो विचारून होणार नाही. तो अचानक होतो म्हणूनच तो अपघात आहे. तो अनपेक्षित असताना झाला म्हणूनच तो अपघात आहे. सो यू डोंट टेक इट फॉर ग्रँटेड की इतकंच अंतर आहे, तितकाच वेळ आहे, मग कशाला? किंवा लोक म्हणायचे की हेअरस्टाईल खराब होते. सर हे तो हेअर्स आहे घाम ना. येतो. हां, आणखीन हेड हेड असेल तरच हेअर्स असतील. हेड आधी राहिलं पाहिजे. सर सलामत तो पगडी पचास आपण जे म्हणतो. मग असं सगळं ते सुरू झालं आणि मिळाला सपोर्ट. म्हणजे जेव्हा आपण संवाद चांगला ठेवतो लोकांशी, तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. असं मला पहिल्यांदा कळलं ते पुण्यात कळलं. पुण्यामध्ये. येस. ओके. हे सगळं ठीक आहे. म्हणजे तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये असताना काही गोष्टी किंवा काही नियम तुम्ही व्यवस्थेवर लादू शकता किंवा त्याचा वापर त्यांनी करावा असं नियम असे आपण काही बनवू शकता. पण हेच अपोजिट घरामध्ये शक्य होतं का तुम्हाला? घरामध्ये जसं मी सांगितलं, की संवाद हे सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे. आपला जर संवाद चांगला असेल, तर गोष्टींमधून मार्ग निघतात. आपण विसंवाद करून काहीच साध्य करू शकत नाही. कितीही म्हणजे काहीही असलं किंवा फक्त कठोरपणे किंवा कुठल्याही पद्धतीने ऑर्डर सोडून गोष्टी करण्यापेक्षा संवादाने गोष्टी खूप चांगल्या होतात. मग अगदी आता घरातलं तुम्ही उदाहरण विचारताय. तर माझ्या कन्येला सुद्धा जेवढं प्रेमाने सांगू तेवढं फास्ट होते गोष्ट. रागवून सांगितल्यानंतर ती होईल याची काही खात्री नाहीये. ती त्या क्षणापुरती होऊ शकते कदाचित. पण तिला ती गोष्ट का करायला सांगत आहे, हे जर तिला प्रेमाने समजावून सांगितलं, तर ती ते जास्त पटकन ऐकते आणि ती लाँग टर्म फॉलो करते. मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. भीतीने एका क्षणात करण्यापेक्षा ते लाँग टर्म होणं सुद्धा महत्वाचं आहे आणि ते संवादाने होतं. खूपदा असं म्हटलं जातं, तुम्ही मुलीचा उल्लेख केला. खूपदा असं म्हटलं जातं, की काम करणाऱ्या महिला असतील किंवा बायका असतील, त्यांचं आणि खास करून तुमचं काम जे 24/7 चालू असतं, त्या महिलांचं घरामध्ये फारसं लक्ष नसतं. याच्याशी तुम्ही किती सहमत आहात? खरं म्हणजे घरात घरात राहणाऱ्या सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे. त्यामुळे अमुक काम करते आणि त्या महिलेचं लक्ष नाही, असं अनेक महिलांवरती जो आरोप केला जातो, मला वाटतं ते थोडंसं त्यांच्या दृष्टीने ते अन्यायाचं ठरेल. घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांचंच घरावरती लक्ष असायला पाहिजे. मग ते घरातल्या जे कीड आहेत, जे मूल आहे, त्याचं पण घरावरती लक्ष असायला पाहिजे. घरातल्या स्त्रीचं पण असायला पाहिजे, पुरुषाचं, वडीलधाऱ्यांचं आणि सगळ्यांचंच घरावरती लक्ष असायला पाहिजे. मग आता माझं जेवढं असायला पाहिजे किंवा वर्किंग वुमनचं जेवढं असायला पाहिजे, तेवढं लक्ष आपण निश्चित देऊ शकतो. तेवढा वेळ आपण कितीही बिझी शेड्यूलमधून नक्की काढू शकतो. मला असं वाटतं, की अनेक वेळेला अगदी मला स्वतःविषयी पण कधी-कधी वाटतं, की आपण जेवढा वेळ मोबाईल बघतोय ना, तो जरी कमी केला, तरी आपण घरावर जास्त लक्ष देऊ शकू. आज आता या टप्प्यावर घर, त्याच्यानंतर काम स्वतःचं आणि त्या बरोबरीनं इतके वर्ष पास केलेली तेजस्विनी, आज मागे वळून बघताना या सगळ्यामध्ये काय-काय बदल झालेले वाटतात तुम्हाला? बदलच एक कॉन्स्टंट आहे. त्यामुळे बदल तर प्रत्येक दिवशी होत आहे. परंतु मला असं वाटतं, की मला खूप शिकायला मिळालं. माझ्या कुटुंबाकडून सुद्धा आणि समाजाकडून सुद्धा, माझ्या टीमकडून, ज्या ठिकाणी मी काम केलं, जी माणसं माझ्या संपर्कात आली, त्या सगळ्यांमधून एक मला खूप मोठा अनुभव माझ्या गाठीशी आला आणि मला खूप शिकायला मिळालं. अनेक गोष्टींचं खूप समाधान सुद्धा मिळालं. समाधान सुद्धा म्हणूच नाही खरं तर, खूप हं, हं. समाधान मिळालंय असंच म्हणायला पाहिजे. कारण तेच सगळ्यात महत्वाचं आहे. खूप आनंद आणि खूप समाधान गेल्या माझ्या 12 वर्षाच्या पोलिसमधल्या कारकिर्दीमध्ये मला मिळालेलं आहे. खूप आशीर्वाद मिळालेले आहेत. सो मागे वळून बघताना खूप छान वाटतं. मी अनेक मुलींना पुण्यामध्ये ऐकलेलं आहे, की ज्या तुम्हाला आयडियल किंवा आदर्श मानतात, तुमच्याकडे बघून वाटचाल करतात. अशा वेळेला आता या मुलींना तुम्ही काय सांगाल? त्यांना मी सांगेन, की त्यांनी स्वतःलाच आदर्श ठेवावं. इतर कोणाचाही आदर्श घेऊ नये. कारण
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. एखाद्या व्यक्तीची एखादी चांगली गोष्ट अप्रिशिएट करणं आणि तिच्यासारखं ते स्किल अचीव्ह करण्याचा प्रयत्न करणं, हे करण्यात काही वावगं नाही. पण प्रत्येकाची परिस्थितीच वेगळी आहे. त्यामुळे मी आता असं बनणार, अशी 2 माणसं एकसारखी बनू शकत नाहीत, कारण त्यांची परिस्थितीच खूप वेगळी आहे. पण ओव्हरऑल सगळ्या मुला-मुलींना जे आता मला ऐकत आहेत किंवा पूर्वी कधी त्यांनी मला ऐकलं असेल, त्यांना माझं एकच सांगणं आहे, की तुम्ही तुमचं करिअरचं जे क्षेत्र आहे ना, ते निवडणं म्हणजे खूप महत्त्वाचा निर्णय आहे हा. तो अजिबात घाईमध्ये किंवा कोणाच्या इन्फ्लुअन्समध्ये घेऊ नये किंवा कोणत्याही गोष्टीच्या प्रथमदर्शनी दिसणाऱ्या गोष्टीकडे बघून घेऊ नये. नॉट ओन्ली यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, एनी फील्ड. तुम्ही त्याचं पूर्ण ज्ञान घ्यावं. त्या विषयामध्ये नेमकं तुम्हाला काय प्रकारचं काम करावं लागणार आहे, काय प्रकारचं एक्सपोजर मिळणार आहे, काय प्रकारचा अनुभव मिळणार आहे आणि या सगळ्यांमधून सगळ्यात महत्त्वाचा आनंद आणि समाधान मिळणार आहे का? लाँग टर्म 30, 35, 40 वर्ष हीच गोष्ट दररोज करत राहायला आवडणार आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि मग ह्याचे सगळ्यांचं होकारार्थी उत्तर असेल तर ते क्षेत्र निवडावं. मग फक्त निवडून उपयोग नाही. मला एखादी छान गोष्ट आवडते, तर ती अचीव्ह करण्यासाठी कष्टही तेवढेच करावे लागतात. मग गोष्ट तर एम तर बरोबर केलेलं आहे. ठरवलं तर बरोबर आहे. पण त्यासाठी जर उचित कष्ट घेतले नाहीत, पुरेसे कष्ट घेतले नाही, तर तुम्ही तिथं पोहोचू शकणार नाही. देन यू हॅव टू कॉम्प्रोमाइज अपॉन समथिंग एल्स. आणि मग त्या दुसऱ्या गोष्टीत मात्र तुम्ही आनंदी राहू शकणार नाही. सो वन्स यू डिसाईड देन डू इट विथ युअर 100% डेडिकेशन. मग त्यात आपल्या क्षेत्रासारखे जर काही क्षेत्र आहेत की ज्यामध्ये 100% डेडिकेशन नंतरही 100% सक्सेसची गॅरंटी नाहीये. अशा वेळेला तुम्ही इक्वली आवडणाऱ्या इतर गोष्टींना पर्याय बी म्हणून तुमचा तयार ठेवा आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की हे मला अचीव्ह होत नाहीये, देअर कुड बी एनी रिझन. तुमचं हेल्थ रिझन असू शकतं, तुमच्या घरची परिस्थिती रिझन असू शकते, तुम्हाला एक ठराविकच वेळ मिळतो आहे, त्यापेक्षा अधिक वेळ तुम्ही देऊ शकत नाही, हे रिझन असू शकतं किंवा मी यापेक्षा जास्त वेळ देऊन खात्री नाही आणि त्या वेळेत दुसरी संधी माझी जात आहे हातातून, हे रिझन असू शकतं. इट कुड बी एनीथिंग. बट त्याला प्रॉपर आपल्या परिस्थितीला अॅनलाइज करून त्याच्यातून त्या प्लॅन बी वर कधी शिफ्ट व्हायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि योग्य वेळेला तिथं शिफ्ट झालं पाहिजे. आणि मग तुम्ही एखाद्या गोष्टीवरती जेव्हा प्रेम करता आणि प्रेमाने ती गोष्ट करता, डेडिकेशनने ती गोष्ट करता, इट ॲब्सोल्युटली गिव्हज यू ॲब्सोल्यूट सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस. अगदी ते कुठलंही क्षेत्र असलं कुठलंही तरी क्षेत्र तुमचं ॲब्सोल्युटली. डेडिकेशन हे तितकंच महत्वाचं आहे. तेजस्विनी मॅडम, तुमच्याशी बोलत राहावं तितकं कमीच आहे असं मला वाटतं. कारण गप्पांच्या ओघांमध्ये इतक्या सगळ्या विषयांवर आपण बोललेलो आहोत. पण आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात आलेलो आहोत. या पुढे तुमचं स्वतःचं किंवा आपल्या स्वतःच्या करिअरसाठी म्हणून काही विजन तुम्ही एस्टॅब्लिश केलंय का? आणि आहे तर काय? खरं म्हणजे आता आमचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवरती काम करायला मिळतं किंवा अगदी डेप्युटेशनवरती जाण्याचे पण अनेक पर्याय असतात. आय-बी, सी-बी-आय असेल, सी-आर-पी-एफ, बी-एस-एफ, आय-टी-बी-पी असेल, एन-आय-ए या सगळ्या क्षेत्रांमध्ये कुठलाही आय-पी-एस ऑफिसर जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही आय-पी-एस ऑफिसरला जर आपण या टप्प्यावरती आता जसं आपण अजून सेंटरवरती आलेलो नाहीये, बट मे बी 1/3 माझी सर्व्हिस मी पूर्ण केली आहे. अशा वेळेला माझ्यासमोर खूप पर्याय उपलब्ध आहेत आणि या अनेक पर्यायांचा मी विचार करत आहे, की मी या कुठल्या पर्यायावरती मी जाऊ शकेन किंवा कुठलं स्किल मला आत्मसात करायला आवडेल किंवा आपल्याला हे माहीत नसतं करियर प्रोग्रेशन, की मी आज या पदावरती आहे, तर माझं पुढचं पोस्टिंग काय असेल किंवा त्या पुढचं पोस्टिंग काय असेल. हे काही आपल्या हातातही नसतं आणि त्याला कोणी अँटिसिपेट करू शकत नाही. परंतु आपण जास्तीत जास्त स्किलफुल कसे होऊ आणि सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी म्हणजे कोणतंही असाइनमेंट मला दिलं तर त्या असाइनमेंटला न्याय देण्यासाठी मी स्वतःला अधिक जास्त लायक कसं बनवू शकेन, हेच खरं माझं एम आहे. की मी जिथं जाईल तिथे मला 100% देता येण्याकरिता मी स्वतःची हेल्थ कशी चांगली मेंटेन करू शकेल, मी स्वतःला हॅपी आणि सॅटिस्फाईड कसं ठेवू शकेल, मी माझं इनोव्हेटिव्ह माइंडला अधिक चालना कशी देऊ शकेल किंवा माझं कम्युनिकेशन स्किल मी अजून बेटर कसं करू शकेल, माझ्यातलं कंपॅशन मी अजून कसं वाढवू शकेल, माझ्यातले लीडरशिप स्किल्स मी अजून कसे वाढवू शकेल. दिस इज व्हॉट आय कीप वर्किंग अपॉन. मी ह्याच्यावरतीच काम करत राहिलं पाहिजे. मग मी कुठल्याही पदावरती गेले तर माझं काम सुरळीत होणार आहे आणि मी ते जास्त चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे. नक्कीच. खरं तर तुम्ही या पदांवर असणं किंवा महत्त्वाच्या पदांवर महिला असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा इतर मुली, महिला
बघतात की अच्छा इथे जाणं पण आम्हाला शक्य आहे किंवा हेही आम्ही करू शकतो, तेव्हाच एक तेजस्विनी जेव्हा तिथे जाईल तेव्हाच 1000 100 लाखांमधले तेजस्विनी तयार होण्याची किमान आशा तरी आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळे तुमच्या कामाला मॅक्स वुमनकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक यू तुम्ही सो अशीच मच. प्रगती करत राहोत आणि असंख्य मुलींना तुम्ही प्रेरित करत राहोत. थँक यू सो येस, मच. थँक यू प्रियदर्शनी.